आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अंगठ्या सापडल्या. कुठे मिळाल्या? अहो कुठे का मिळेनात, मुहूर्त टळण्याआधी शुभ कार्य करून घेऊयात ना. हो बरोबर आहे गुरुजी. हे घे. चला आता मुला मुलींनी एकमेकांना अंगठ्या घाला. अरे हात पुढे कर ना. युवराजने आमच्या साखरपुड्यासाठी ज्या अंगठ्या आणल्या होत्या ना, त्याच अंगठ्यांनी त्याचा आणि पिऊचा साखरपुडा पार पडला.
पिऊ पिऊ खूप खुश होती ग. सगळेच आनंदात होते. खूप खुश होते. ही पण आई मला कळतंय ग. मी खूप दुखावते युवराजला. खूप त्रास देतीये. पण आई अगं तू सांग ना, काय करू मी? बाबांना दिलेलं वचन मला पाळावंच लागतंय. तू त्याचं मन बदलून त्याला या त्याच्या नवीन नात्यात आनंदी राहण्याचा मार्ग दाखव. त्याच्या आणि पिऊच्या लग्नात कुठलंही विघ्न नको यायला. एवढीच प्रार्थना करतेय ग मी. साखरपुडा नीट पार पडला म्हणून शुभी आईला थँक्स म्हणतेस का? अपुदाई, तुला पण थँक्स. थँक्स? मी काय केलं? मंजूने मला सगळं सांगितलंय. तूच अंगठ्या शोधल्यास, ते पण मुहूर्ताच्या आधी. म्हणून तर माझा साखरपुडा नीट पार पडला. बाबा तर काय नेहमीप्रमाणे तुलाच ब्लेम करत होता. पण तू ना पुन्हा एकदा प्रूव्ह केलंय, तुझ्यामुळे या घरात आनंद आहे. अपुताई, आणखी एका गोष्टीसाठी थँक्स. माझ्यासाठी तुझ्या प्रेमाचा त्याग केलास. युवराज तर काय शेवटच्या क्षणी पण नाही म्हणत होता. पण तू त्याला तयार केलंस. या सगळ्याची परतफेड कशी करू मी? परतफेड? बहिणींमध्ये कसली आली ग परतफेड? येऊ तू खुश राहा. तुम्ही सुखात राहावं, आनंदात राहावं, एवढंच हवंय मला. कशी आहेस ग तू? हे बघ, पुढच्या जन्मी तूच माझी मोठी बहीण बनून ये. तर माझी काळजी कोण घेणार? नक्की. युवराजला कसं कन्व्हिन्स केलं मी, तसंच देवाला सुद्धा कन्व्हिन्स करणार मी. तू अप्पूताई, हे बघ माझी रिंग. बघतच राहणार आहेस का कशी दिसतीये ते पण सांगणार आहेस? छान आहे.
मस्त दिसते. हो ना, बाबाची चॉईस आहे ना म्हणून. ठेव, जा आणि आराम कर. उद्या बोलूया. गुड नाईट. गुड नाईट. तू मला फोर्स केलास आणि मी तिथे जाऊन बसलो. झाली एंगेजमेंट. खुश? हो, सगळेच खुश होते. तू तू बघितलं नाहीस का? अगं पण मला या सगळ्याचा केवढा त्रास होतोय याचा विचारही करू शकत नाहीयेस तू. नाही, आणि मुळात तू करणारच नाही, कारण तू फक्त आणि फक्त तुझ्या बाबांचाच विचार करत आलीयस. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात माझ्या मनाविरुद्ध काहीच केलं नाही. माझे मम्मी पप्पा सुद्धा मला फोर्स करू शकले नाही, पण हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलंय. आणि मला सांग, जेव्हा इतर सगळे ते अंगठ्या शोधत होते तेव्हा नेमक्या त्या अंगठ्यात तुलाच कशा काय सापडल्या? सापडल्या. मीच शोधून दिल्या ना आईला. नाही अर्पिता, तू खोटं बोलते. मला माहिती आहे त्या अंगठ्या सरांनी आणलेल्या अंगठ्या नव्हत्या, कारण सरांनी ऑलरेडी मला त्या अंगठ्या दाखवल्या होत्या. बोल बोल ना अर्पिता, त्या अंगठ्या कुठल्या होत्या? नाही बघ, त्या गोंधळात इतर कोणाला कळलं नसेल, पण मला कळलंय. त्या अंगठ्या सरांनी आणलेल्या अंगठ्या नव्हत्या. त्या रिंगचा बाबांनी आणलेल्याच होत्या. मी सांगते ना तुला. हो अर्पिता, त्या अंगठ्या मी तुला दिल्या होत्या आपल्या एंगेजमेंटसाठी. तुला जरे काहीही काय बोलतोयस तू? यात त्या रिंग्स नाही आहेत आणि तू कसं प्रूव्ह करणार आहेस? तुला प्रूफ हवाय? हे बघ, पहिली गोष्ट तर सरांचं अंगठ्यांचं बजेट आणि माझं बजेट सेम नसूच शकत. हे तर योगायोगाने त्या अंगठ्या सिमिलर होत्या म्हणून कोणाला कळलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सरांनी आणलेल्या अंगठ्या नाही, कारण त्या अंगठ्या माझ्याकडे आहेत. मला प्रियाच्या बोटात अंगठी घालायची नव्हती, म्हणून मी हे सगळं केलं. अर्पिता, हे जे सगळं घडतंय ना ते खूप चुकीचं आहे. हे बघ, आपण दोघंही एकमेकांना फसवतोय. तू तुझ्या बाबांना फसवतेस. हे लवकरच थांबायला हवं. नाही, मला तुझ्याशी भेटून बोलायचंय. आता बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. तुझा साखरपुडा झालाय माझ्या बहिणीशी. हे आता लवकरच तुमचं लग्नही होणार आहे. त्यामुळे यापुढे मला फोनही करू नकोस आणि भेटण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस. ठेवते मी फोन. हॅलो 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 अर्पित.
काय हो, कुठे गेला होता तेवढा वेळ? वॉकला म्हणून गेलो. डोक्यात एवढे विचार चालू होते, एवढा आनंद झाला होता, चालतच राहिलो, कळलंच नाही किती वेळ झाला. काय ग मंजिरी, आणि कसं असतं ना, काल परवापर्यंत जो माझं बोट धरून उभी राहणारी चालणारी ग ही, अचानक मोठ्या होतात ग. साखरपुडाच झाला, लग्न होईल आता. पिऊ या घरातून जाणार हे नाही ग, विचार पण नाही सहन. मुलींचाही विचार करून बघा ना. मुलींना माहेरचीही ओढ असते आणि नव्या संसाराची. फक्त हे सगळं आपण पिऊ बद्दल बोलतोय आता. ते लहान मुलांच्या गोष्टींमध्ये असतं ना, ते एखाद्या राजाचा जीव एखाद्या पक्षात असतो वगैरे वगैरे, तसं आहे माझा. पिऊ मध्ये जीव अडकलाय का? नका आता जास्त विचार करू. हे बरं, ते मगाशी ते अंगठीचा सगळा घोळ झाला, त्यात तोल गेला आणि तुझ्यावर सगळं बाहेर निघाला. सॉरी काय म्हणता? तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही की तुम्ही चिडता, हे माहित नाहीये का मला आता? फक्त एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं. पुन्हा एकदा या सगळ्याला तुम्ही अर्पिताला जबाबदार धरलात. आणि खरं तर तुम्हाला माहितही नाहीये, आज एंगेजमेंट होऊ शकलीये ती केवळ अर्पितामुळे. अहो, एंगेजमेंट मधली साडी, अंगठी, जो काही सगळा घोळ झाला त्यात अर्पिताचा काय संबंध होता? काहीच नाही. उलट त्या बिचारीने कशालाही हात लावला नव्हता. प्रियाच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून झटत होती ती. मुहूर्ताची वेळ टळून चाललीये म्हणून धडपड करून अर्पिताने अंगठ्या शोधून काढल्यात. आज एंगेजमेंट होऊ शकलीये ती केवळ अर्पितामुळे. प्रियाच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून झटत होती ती. मुहूर्ताची वेळ टळून चाललीये म्हणून धडपड करून अर्पिताने अंगठ्या शोधून काढल्यात. आज एंगेजमेंट होऊ शकलीये ती केवळ अर्पितामुळे. किमान तिला अपशकुनी तरी म्हणू नका. दिस इज नॉट फेअर. दिस इज टोटली सो नॉट फेअर. मी तुला वचन दिलं, त्या वचनाला मी जागलो. अख्खा वेळ ती मुलगी तिथे पुढे पुढे करत होती, माझ्या समोर येत जात होती. मला दिसत होती मी एका अक्षराने, एका शब्दाने काहीही बोललो का नाही. पण आत्ता पिऊचा साखरपुडा, तिचं इतकं पुढचं छान सगळं आयुष्य, या सगळ्या विचारांमुळे मी खूप आनंदात आहे. आत्ता प्लीज नको त्या मुलीचा विषय काढू प्लीज. माझं एवढंच म्हणणं आहे, अंगठ्या सापडल्या नसत्या तर तिला अपशकुनी म्हणाला असतात ना. मग तिच्यामुळे अंगठ्या सापडल्यात म्हटल्यावर किमान क्रेडिट तरी तिला द्या. वचन दिलंय ना मंजिरी, आता अपेक्षा उगाच जास्त वाढवू नकोस. एक दिवस तुम्हाला नक्की कळेल. अर्पिताचं प्रेम आहे तुमच्यावर, माझ्यावर, आपल्या कुटुंबावर, प्रियावर, सगळ्यांवर. आणि ते जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुमचं मन बदलेल, मला खात्री आहे.
दमली असशील तू. झोप. अर्पिता, मी तुझ्या घरी आलोय. खाली गार्डन मध्ये तुझी वाट बघतोय. फक्त 2 मिनिट वाट बघेन. तू नाही आलीस तर मी आत येईन. देवा, आता का आलं इथे? मी तुला सांगितलंय ना मला भेटायचं नाही, कॉल करायचा नाही, तरी तू इथे काय करतोयस या वेळेला? वा अर्पिता, वा. नाही, तुला जेव्हा जेव्हा माझी मदत लागली ना तेव्हा तेव्हा मी इथे वेळी अवेळी हजर झालोय. पण आता मी तुला कॉल करतोय तर तू निदान मला एक कॉल सुद्धा करत नाहीयेस. अगं थोडी तरी कर्टसी दाखवली. साखरपुड्यात अंगठीच्या बाबतीत तू जे काही केलं त्यानंतर काय करावं अशी अपेक्षा आहे? अगं पण माझी काय चूक आहे यार? मला तो साखरपुडाच करायचा नव्हता. तू मला सांगितलंस ना म्हणून मी उभा होतो तिथे. आणि मला सांग, ऐन वेळी त्या अंगठ्या कुठून आणल्यास तू? अर्पिता, ओके, हे बघ, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. तुला आता उत्तर देणं मला गरजेचं नाही वाटत आहे. हे बघ, तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. त्या अंगठ्या कुठून आणल्यास तू? त्या तू दिलेल्या अंगठ्या होत्या. काय? अगं पण त्या आपल्या साखरपुड्याच्या अंगठ्या होत्या अर्पिता. तू आपल्या अंगठ्या प्रियाला कसं काय देऊ शकतेस? हे तुलाच प्रियाला देऊन टाकलंय. त्या अंगठ्या जवळ ठेवून काय करणार होते मी? नाही 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 नाही, अगं तू तुझ्या हट्टापायी ना तुझ्या समोर जे घडते ते तुला दिसतच नाहीये. मला सांग, प्रियासाठी आणलेली साडी ती नेसू शकली का? नाही. प्रियासाठी आणलेली ती अंगठी ती घालू शकली का? नाही अगं. मग तुला कळत कसं नाहीये की हा साखरपुडा होणं हे देवाच्या मनातच नव्हतं? पण साखरपुडा झाला ना. आणि हीच देवाची इच्छा आहे. हे बघ, तू एक गोष्ट लक्षात घे, तुझं आणि प्रियाचं अर्धलग्न झालंय. त्यामुळे प्लीज आता तरी माझा विचार कर. एक मिनिट. हे बघ अर्पिता, हे असले साखरपुडे आणि लग्न ना कधीही कुठेही मोडू शकता. तुझा नसेल तुझ्या प्रेमावर विश्वास, पण माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. आता तू बघ, ज्या वडिलांच्या प्रेमासाठी मला सोडतेस ना, एके दिवशी तेच तुझा हात माझ्या हातात आणून देतील. Just wait and watch.
युवराज का आला होता का? आई अगं साखरपुड्याच्या अंगठ्या सापडत नव्हत्या, त्या सापडल्या, सगळं नीट झालं, थँक्स म्हणायला आला होता. खोटं बोलतीयस तू. मला माहितीये तो का आला होता. तो खरं तर पिऊला भेटायला आला होता ना? खरं सांग. पण आम्हाला सगळ्यांना कळू नये म्हणून लगेच तू त्याला घरी पाठवलं, हो ना? किती सगळ्यांचा विचार करतेस ग. चल. हे बरं मला सांग अप्पू, अगं अंगठ्या अचानक मिळाल्या कुठे? शुभदा आईच्या फोटो जवळ. फोटो जवळ? अगं तिथे कशा गेल्या असतील अंगठ्या? आई अगं कदाचित बाबांनी शुभदा आईचा आशीर्वाद घेण्यासाठी ठेवले असतील आणि नंतर विसरले असतील ते. तुला माहितीच आहे बाबांचं पिऊवर किती प्रेम आहे, त्यामुळे तिच्या बाबतीत कधी कधी गोंधळतात ग ते. तू खूप दमली असशील ना, चल जाऊन आराम करूया. घ्या चहा घ्या. अगं मामी तू कशाला आणलास? मी आणला असता. असू दे ग, इतकी मदत करत असतेस मला किचन मध्ये. चहा आणला म्हणून काय झालं? बरं मी नाश्ता घेऊन येते हा तुमच्यासाठी. काय झालं? असं का बघताय घरात जिराब घुसल्यासारखं? अरे आता मोठ्या दिशेचा व्यायी होणार म्हटल्यावर आपलं पण राहणीमान तसं नको का? दादा तू ना त्या जागीरदारांपेक्षा पण मोठा बिझनेसमॅन दिसतोय. दिसतो की नाही? तूच मला ओळखते का? मग आता शुभदा ग्रुप ऑफ कंपनी ही उद्या आपली होणार आहे. इतके दिवस मी फक्त नावाचा भिकाजी कुबेर होतो, आता मी खरा खुरा कुबेर होणार आहे. श्रीमंत झालं नाही की लगेच गरिबांचे फोन यायला सुरुवात. हॅलो सर, मी देसाई कार शोरूम मधून बोलतो. बोला. तुम्हाला कोणती कार बुक करायची? हे बघा, मला कमीत कमी 1 कोटीच्या खालची कार दाखवू नका, फालतू. सारखे फोन येतात आता. हॅलो सर, तुम्हाला फार्म हाऊस साठी लँड हवं होतं का? हा हो, हवा होता. हे बघा तुम्हाला सांगतो, मला तिथे कमीत कमी 1 एकराची बाग हवी आहे, 5 मैदानं हवी आहेत, साधारणपणे 10 ते 15 गाड्या पार्क होतील एवढी मोठी मोकळी जागा हवी आहे, आणि किमान 50 ते 60 लोक पोहोतील एवढा मोठा मला तलाव हवा आहे. हो, कोणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारताय? मामी थांब ग. हा मग मामा तू ते पेमेंटचं कसं बघणार आहेस? नाही म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये देणार आहेस की फुल कॅश पेमेंट? हे बघ, मी आता इन्स्टॉलमेंट मध्ये घेणार आहे, आणि एकदा का युवीचं लग्न झालं की सगळं फुल कॅश पेमेंट. छान. एरवी रात्री स्वप्न बघायचा, आता दिवसा ढवळ्याही. हे बघ लक्ष्मी, हे घरातलं सगळं जुनं फर्निचर आहे ना ते मी काढून टाकणार. अहो हा, अगं आपल्या भाग्यलक्ष्मीला शोभेल असं फर्निचर आणायचं घरामध्ये. तिची बसायची खुर्ची सुद्धा आहे ना अशी सिंहासनासारखी मी करून घेणार. ओ पप्पा पप्पा काय काय? हा, तुम्हाला काय हे लग्न म्हणजे लॉटरी वाटली का? तिची बसायची खुर्ची सुद्धा आहे ना अशी सिंहासनासारखी मी करून घेणार. ओ पप्पा पप्पा काय काय? हा, तुम्हाला काय हे लग्न म्हणजे लॉटरी वाटली का? आणि हा एवढ्या गमजा मारताय, या सगळ्यासाठी पैसे आहेत तुमच्याकडे? अरे माझे व्यायी कोट्याधीश आहेत, त्यांना एक फोन टाकला ना अशा 10 गाड्या रांगेत उभ्या राहतील.
काय मागून तर दाखवा. लग्न मोडून पळून जाईन. पप्पा तुम्हाला कळत कसं नाहीये, स्वतःला इतकं फुगू देऊ नका. एखादी टाचणी टोचली ना तर सगळी हवा निघून जाईल. ठीक आहे बाबा, नाही मागत काही त्यांच्याकडे. हा पण त्यांनी जर का दिलं ना तर नकार देणार नाही. अरे युवी, या घरामध्ये जे काही येणार आहे ते त्यांच्या मुलीसाठीच आहे ना. धन्य आहात तुम्ही. येतो. तू कुठे निघालास? सरांकडे काम आहे. अरे खाऊन जा ना काहीतरी. पप्पांची सर्कस बघून ना भूक मेली आहे माझी. घ्या काढा. याला कळत कसं नाही ग. मग आता एवढ्या मोठ्या घरामध्ये सोयरी करायची म्हणल्यावरती हे सगळं हवं की नाही. पण नाही, याला कशाचाच आनंद नाही. अरे साखरपुडा झाला, आता लव्ह मॅरेज होणार आहे, पण नाही, कायम चेहऱ्यावरती वाजले के बारा आहेत. हे असं पैशाच्या मागे धावताय ना, ते आवडत नाहीये त्याला. तुमच्या या अशा वागण्यामुळे वेळांसमोर मान खाली घालावी लागते की काय असं वाटतंय त्याला. अहो आवरा, स्वतःला आवरा. बघ लक्ष्मी, या लग्नात मला इंटरेस्ट आहे तो केवळ येणाऱ्या पैशांसाठी. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. परत फोन आला मला. नाही इकडे, याची इस्त्री पण बिघडवली. हॅलो, हा मला 10 तोळ्याची चैन हवी आहे सोन्याची. हो हो, मी नाश्ता आणते. हा तन्वी, तुला असं वाटत नाही की युवराज या सगळ्यात खुश नाहीये ते? मम्मा, उगाच काही बोलू नकोस. हा, लग्नाला आलीयस ना, लग्न लाव आणि मग आपण निघू. मामी, मी पण आली ग. मी हिचं युवराजशी लग्न लावायला आले आणि मला चुडवून लावते नेहमी. युवराज का खुश नाहीये हे मी शोधून काढते आणि मग हे लग्न मोडून टाकते. युवराजची सासू तर मीच होणार. सर, हे मिस्टर करमरकर आणि हे आमचे सर मिस्टर गौतम जहागीर. बसा ना प्लीज, बसा. बस. ह्यांना कोण नाही ओळखत. ह्यांचं नाव तर माझ्या लिस्ट मध्ये आहे. अरे बापरे, लिस्ट म्हणजे काय इन्कम टॅक्स डिफॉल्टरची वगैरे लिस्ट नाही आहे ना? नाही हो, खरं तर हे परफेक्ट मॅट्रिमोनी ह्या साईटचे मार्केटिंग हेड आहेत. अच्छा. या शहरातल्या सगळ्यात चांगल्या स्थळांची लिस्ट असते ह्यांच्याकडे. त्यांच्या मुलांची हे लग्न ठरवतात. खरं तर त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे म्हणून ते. हो, आता काय गरज आहे? सॉरी, म्हणजे मला आता खरंच गरज नाहीये. माझ्या लेकीने ठरवलं की हा जोडीदार निवडला तिने. हा, हे अर्पितासाठी स्थळ दाखवायला. सर, ह्यांनी काही मुलं शॉर्टलिस्ट केली आहेत, ती प्लीज तुम्ही बघून द्या. सर, तुमच्या स्टेटसला मॅच होतील असे 3-4 स्थळ आमच्याकडे आहेत. एक्सक्यूज मी, तुम्ही चहा वगैरे घ्या, मी आलो. चल जरा बोलायचं तुझ्याशी. काय झालं सर? त्या माणसाला आत्ता इथे का बोलवलंयस तू? अहो, पण तुम्हीच मला सांगितलं होतं ना अर्पितासाठी मुलगा शोधायला. हो, सांगितलं होतं ना, सांगितलंच होतं. फक्त आत्ता लगेच शोध असं म्हटलं होतं का मी? नाही ना. आता प्रियाच्या लग्नाचं हे सगळं चालू असताना त्यात त्या मुलीच्या लग्नाचं पुष्पट कशाला काढायचं होतं? एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? गेली होती ना मंजिरी त्या मुलीसाठी मुलगा शोधायला वगैरे. काय झालं? प्रकरण अंगाशी आलं, आठवतंय ना? आणि पुन्हा एकदा हेच सिद्ध झालं, त्या मुलीमुळे फक्त प्रॉब्लेम्स निर्माण होतात. हे बघा, मला सगळं मान्य आहे तुमचं, पण तुम्ही हा विचार करा ना, उद्या लग्नात माझ्या आत्यासारखे अजून 100 माणसं असतील, ते तुम्हाला प्रश्न विचारतील की
अजून मोठ्या मुलीचं लग्न झालेलं नसताना लहान मुलीचं लग्न कशाला लावून देताय? मग त्यांना काय उत्तर देणार आहात? हे बघा, निदान आपण त्यांना असं सांगू शकतो ना की तिच्यासाठी स्थळ बघणं सुरू आहे. हे सांगण्यापुरतं आपण तसंही सांगू शकलो असतो. खरंच ह्या भानगडीत पडायची अक्कल कशाला चालवायची नाही? काय काय झालंय? काही हितगुज चालू आहे का जावई आणि सासऱ्यामध्ये? अहो नाही, खर तर सरांनी मला अर्पितासाठी एक स्थळ बघायला सांगितलं होतं, म्हणून मॅट्रिमोनी मधून एक माणूस खाली आलाय. हो, म्हणजे काय असतं ते? काय मॅट्री? ती लग्न जुळवून देणारी एक संस्था असते. वसुधाताई, त्यातला एखादा मुलगा आपल्या अर्पिताला जर का आवडला ना तर दोन्ही बहिणींची लग्न एका मांडवात करता येतील आपल्याला. अरे वा, असं झालं तर सगळ्यात आनंदाची गोष्ट असेल ही. हा असा योग जर जुळून आला ना तर मी सांगते ही शुभीताईचीच इच्छा असणार. काय हो, कसला विचार करतायत? भेटूया ना त्यांना. तुम्हाला काय हवं ते करा. चला आपण सगळे जाऊन त्यांना भेटूया. मंजू चला. हो, ऐका माझं, चला. मंजिरी, चला चला. मिस्टर करमरकर, फोटोज दाखवा प्लीज. हा आदित्य, वडिलांचा मोठा व्यवसाय आहे. हा हेमंत, बीटेक आहे आणि वडील आर्किटेक्ट आहेत. मुलगा वडिलांचा व्यवसाय जॉईन करणार आहे. हा कार्तिक, UK मध्ये सेटल होतोय. तुमच्या स्टेटसला मॅच होतील ही 3-4 स्थळ मी दाखवली. जर का तुम्हाला आवडली नसतील तर आपण आणखीन स्थळ दाखवू तुम्हाला. मला तो आदित्य आवडला, पहिला दाखवला ना तो. चांगला आहे तो, पण मला कार्तिक आणि हेमंत आवडले. या दोघांपैकी एक. आपण तिघांच्याही पत्रिका मागवून घेऊ शकतो का? म्हणजे जुळतायत का आम्ही बघतो आणि मग तुम्हाला कळवतो. चालेल? ओके, चालेल. मी तुम्हाला मेल करतो. मी काय म्हणते, आपण काही ठरवण्याआधी अर्पिताला विचारलेलं बरं नाही का? हो हो, विचारूया ना. ओके ओके, थँक्यू. थँक्यू. आलोच. हा. आजी चल, आज मी तुला कॉफी बनवून देते. चल तू. चला चला, सूर्य कुठे उगवला बघूया. वसुधाताई, ऐका ना, सगळं अचानक जुळून येतंय असं वाटतंय ना? खरंच अर्पिताचं लग्न ठरलं ना तर मनावरचं ओझं उतरेल ग. खरंय. पण मंजिरीताई, तू एकदा बोलशील ना अर्पिताशी? नाही म्हणजे तिला पण विचारायला हवं ना. हो हो, अगदी. म्हणजे तशी ती शब्दाबाहेर नाहीये माझा, पण अर्थात मी बोलीन तिच्याशी. आलेच. देवा, आता हे सगळे काय बोलत होते? वसुधाई असं का म्हणाली की अर्पिता? काय विचारायचं असेल त्यांना? युवराज सुद्धा हल्ली खूप वेगळं वागतोय. त्याने काही सांगितलं नसेल ना घरी?
प्लीज. अप्पू, तू आईपासून एक गोष्ट लपवलीस का? तू आणि युवराज एकमेकांच्या इतक्या जवळ आहात ह्याची कल्पना नव्हती आम्हाला. हो ना ग मंजिरी? हो, म्हणजे तुमचं नातं असं आहे की तो तुझ्यासाठी काहीही करू शकतो. पण इतकं काही करेल असं वाटलंच नव्हतं. आई अगं, असं काय केलंय त्याने? म्हणजे तुझ्यासाठी लग्नाची स्थळं बघितली त्यांनी. हो, त्यांनी स्वतः मॅट्रिमोनियल साईटवरच्या एका माणसाला बोलवलंय आणि त्यांनी 3 चांगली स्थळं सुचवली तुझ्यासाठी. एक मुलगा मला आवडलाय आणि 2 आजीला आवडले. हो, पण आम्ही पत्रिका मागवून घेतल्यात. बघूया कुणाशी पत्रिका जुळतीये ते. अप्पू तू पण फोटो बघून घे ना. हा, हो खरं, तू पण बघून घे. अप्पू, अगं आम्ही दोघी एवढी छान बातमी सांगतोय, तुला आनंद झाला नाही? आई अगं, तुम्ही इतकी घाई का करताय माझ्या लग्नाची? आपण आधी पिऊच्या लग्नाचं बघूयात ना. आणि मी खरं सांगतेय, मला इतक्यात लग्न करायचं नाहीये. तुला आठवतंय मागच्या वेळेला तू आणि वसुधा मावशी तुम्ही दोघींनी माझ्या लग्नासाठी जी काही धावपळ केली तेव्हा काय घडलं होतं आठवतंय ना? आई, मला माझ्यामुळे पिऊच्या लग्नात कुठलंही विघ्न नकोय. अगं तुझ्यामुळे काय आहे त्यात? आणि आता जे काही घडून गेलं त्यात तुझी काही चूक नव्हती ना. आई अगं, पण आपण आधी पिऊच्या लग्नाचं बघूयात ना. माझ्या लग्नाचं नंतर बघू. मी खरं सांगते, बाबांचा परत गैरसमज होईल की माझ्या. गैरसमज होणार नाही. त्यांच्या संमतीने चालू आहे हे सगळं. एकाच मांडवात दोघींचीही लग्न व्हायला बाबांची हरकत नसेल तर तू तयार होशील? अगं तिचे बाबा जर का हो म्हणत असतील तर ती कशाला नाही म्हणेल? काय ग अप्पू, तुझी नवऱ्याकडून अपेक्षा काय आहे? कसा हवाय तुला मुलगा? मला माहितीये, तिला अगदी युवराज सारखाच नवरा हवा असणार. हो ना? आई, युवराजला जर का जुळा भाऊ असता तर आपण लगेच लग्न लावून टाकलं असतं ना. पण आता युवराज सारखा मुलगा कसा शोधायचा? मिळेल, शोधला तर नक्की मिळेल. ही बघ कशी एका पायावर तयार होते लग्न करायला. हो का ग अप्पू? अगं तुझ्याशी बोलतोय आम्ही. ही अशी का निघून गेली? कदाचित लग्नाचा विषय निघालाय म्हटल्यावर लाजली असेल, पण नकार तरी दिला नाहीये ना आपल्याला. देवा, अप्पूलाही अगदी युवराज सारखाच नवरा मिळू दे. हा, तुम्हाला पेनड्राईव्ह मिळालाय ना तो? हा, काही नाही, त्यात युवराजचं एक प्रेझेंटेशन आहे ते ऍपचं. त्याच्या खूप आधी केलं होतं त्यांनी. आता काही बदल करायचे असतील, काही ऍड करायचंय, काढायचंय, तर त्याच्याशीच बोलून घ्या डायरेक्ट. आता मी मध्ये पडत नाही. ठीक आहे? हो हो, ऐक, खानविलकर ते प्रेझेंटेशन बघतील, तुला सांगतील काही कमी जास्त करायचं असेल तर. आता तुम्ही दोघं बघा. ठीक, मी परत एकदा ते प्रपोजल नीट एकदा बघून घेतो. एकदा त्यांच्याशीच बोलत. तो करेल तुम्हाला फोन. तो पण आता जरा एक काम करतोय. युवराज, मला बोलायचंय तुझ्याशी. का? नाही म्हणजे तुझंच म्हणणं होतं ना की तुला मला भेटायचं नाहीये, बोलायचं नाहीये. मग आता काय हे सगळं अचानक? हे माझ्या लग्नाचं प्लॅनिंग तूच करतोयस ना? हे बघ युवराज, तुम्हाला म्हणाला होतास की पिऊच्या लग्नात कुठलाही अडथळा येणार नाही. मग
हे सगळं काय आहे? अगं पण मी काय अडथळे आणलेत? आणि तसंही तुझंच म्हणणं होतं ना की तुझे बाबा जो मुलगा निवडतील तू त्याच्याशीच लग्न करणार आहेस. मग आता ते तसं करतायत, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, कळतंय मला तू हे सगळं का करतोयस. तुला हेच वाटतंय ना की मी ह्या गोष्टीचं प्रेशर घेईन, माझे विचार बदलेन, तुझ्याशी लग्न करेन. तर तसं काहीच होणार नाहीये. ओके युवराज, युवराज थांब प्लीज, थांबव ना हे सगळं. नाही अगं, मी खरंच नाही थांबू शकत हे सगळं, कारण आता ह्या सगळ्यात ना तुझे बाबा इन्व्हॉल्ड आहे. मग तू बोल त्यांच्याशी, बाबा सगळं ऐकतात तुझं, तू कन्व्हिन्स कर त्यांना, पण प्लीज हे थांबव. तू ऐकतेस माझं? नाही ना? मग मी का तुझं ऐकायचं? हे बघ, तुला जी काही तक्रार असेल ना ती तू स्वतः जाऊन तुझ्या बाबांना. युवराज, अरे